हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रे ऑप्टिक्स याच्या बेसिसवरती एक्सप्लेन होणारे जे फेनॉमेनॉन आहेत लाईक रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे आपण पाहिले होते. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये आपण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये लाईट जात असताना त्याचा मार्ग बदलतो हे पाहिलं होतं आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतो त्या मीडियमचा, हे पाहिलेलं होतं आपण. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा सेकंड मीडियमचा असणार आहे आणि तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम हा आपण 1n2 नी दाखवला होता किंवा आपण म्यूनी पण दाखवू शकतो असं म्हटलं होतं. 1n2 किंवा 1 μ2 असंही दाखवू शकतो. आणि 1n2 म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, म्हणजेच आपण n2/n1 असं घेतलेलं होतं. तर हाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला स्पीड ऑफ लाईटवरून पण काढता येतो. ज्यावेळेस प्रकाश किरण एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असतो, समजा हे मीडियम आहे आणि हे दुसरं डेन्सर मीडियम आहे आणि हा नॉर्मल आहे, तर तो स्ट्रेट लाईन इकडं न जाता तो नॉर्मलकडे बेंड होतो रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जाताना, हे पाहिलं. त्याचबरोबर त्याचा स्पीडसुद्धा कमी होतो. म्हणजे पहिल्या मीडियम, आता समजा हे पहिलं मीडियम आणि हे दुसरं मीडियम आहे, तर ह्या मीडियममधला स्पीड त्याचा समजा C1 असेल तर सेकंड मीडियममधला C2 असेल. किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ही आपण Cने दाखवतो आणि मीडियमची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण Vने पण दाखवू शकतो. म्हणजेच ह्याच्याबरोबर आपल्याला आणखीन रिलेशन काय मिळेल तर C/V असंही मिळेल. म्हणजेच दिस इज द व्हेलॉसिटी इन एअर असेल, लाईटची व्हेलॉसिटी एअरमधली, तर V म्हणजेच व्हेलॉसिटी इन मीडियममधली व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला आपल्याला आणखीन एक मिळतो, म्हणजे 1n2 = C/V किंवा C1/C2. तर याचा उपयोग करून आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येईल किंवा स्पीड काढता येईल एखाद्या मीडियममधला लाईटचा. आणि लाईटचा स्पीड हा एअर किंवा व्हॅक्यूममध्ये जो आहे तो मात्र कॉन्स्टंट असतो आणि तो स्पीड असतो 299,79,2458. तर एवढा स्पीड याचा असतो. तर हा जो स्पीड आहे तो जवळजवळ, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, 2.99 इंटू हे आपण पॉईंट जो आहे तो इकडं किती घर सरकवला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच 10⁸ मीटर पर सेकंद एवढी त्याची व्हेलॉसिटी असते. तर 2.99 म्हणजेच नियरली इक्वल टू 3 × 10⁸, म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर C जी आहे ती किती असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी असते. तर हे आपल्याला माहिती आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल आपल्याला या प्रकारचा दिलेला, इथं आपल्याला एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेलं आहे 9.1 जे आहे, तर त्याच्यामध्ये दिले काय आणि काय विचारले आणि ते कसं सोडवायचं हे आपण बघूयात. काय दिलेलं आहे बघा इथं, थिकनेस ऑफ द ग्लास ऑफ ए स्पेक्टॅकल इज 2 मिलीमीटर. काय दिलेलं आहे तर थिकनेस ऑफ द ग्लास. मग थिकनेस आपण टीने पण दाखवू शकतो किंवा ते जे डिस्टन्स आहे ग्लासचं, म्हणजे जेवढी थिकनेस आहे तेवढंच डिस्टन्स लाईट त्याच्यामधून पास करणार आहे, म्हणून ते डिस्टन्स आपण डीने दाखवलं तरी चालतं किंवा इथं पुस्तकामध्ये एसने दाखवलेलं आहे, म्हणजेच S = 2 मिलीमीटर हे दिलेलं आहे आपल्याला. आता 2 मिलीमीटर म्हणजेच मिलीमीटरचं आपल्याला कशामध्ये करावं लागेल तर SI युनिट ह्याचं मीटर आहे, म्हणजे 2 × 10⁻³ मीटर हे दिलेलं आहे. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इट ग्लास इज 1.5. अजून काय दिले आपल्याला तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे.
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कशाने दाखवतो म्हणलेलं आहे, तर एनने दाखवतो. कुणाचा दिलेला आहे, ग्लासचा, म्हणून आपण त्याला NG म्हणूयात. आता पहिलं मीडियम म्हणजे कुठलं मीडियम, आपण दुसरं मीडियम ग्लास दिले पण पहिलं दिलं नाही आणि काहीच दिलं नाही, त्यावेळेस ते असतं एअर मीडियम. म्हणजे ANG म्हणलं तरी चालेल किंवा नुसतं NG म्हणलं तरी ते ANGच असेल. ए म्हणजेच एअर फॉर फर्स्ट मीडियम, G म्हणजेच इथं सेकंड मीडियम, हे ग्लास आहे. किती दिलेला आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर 1.5. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ सेम क्वांटिटी, त्यामुळे याला युनिट नाही. आता विचारले काय बघूयात आपण ह्याच्यामध्ये. एक्सप्रेस युअर कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय लाईट टू क्रॉस दिस थिकनेस. तर ही थिकनेस म्हणजेच हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आज इथं जर आपण लिहिलं तर त्याच्यामध्ये किती वेळ लागेल म्हणजे टाईम विचारलेला आहे, म्हणजेच T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क येईल. एक्सप्रेस युअर ॲन्सर विथ मोस्ट कन्व्हिनियंट प्रिफिक्स अटॅच्ड टू द युनिट. म्हणजेच आपण जे काढणार आहे टाईम सेकंदामध्ये, तो आपल्याला म्हणजे कशामध्ये मिळेल, आपल्याला जास्त कमी मिळाला तर आपण मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद ह्याच्यामध्ये काढू शकतो, किंवा एंगस्ट्रॉम युनिट. म्हणजे जसजसा कमी होईल तसं, म्हणजे जसं लहान युनिट मिलीमीटर, मायक्रोमीटर आहे, तसंच सेकंदचं पण मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद असे लहान युनिट आहेत. तर त्या युनिटमध्ये आपल्याला काढायचं आहे. आता आपण हे कसं सोडवायचं ते बघूया. दिलेलं काय काय आहे आपल्याला, तर डिस्टन्स दिलेलं आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेलं आहे आणि एअरमधली व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. काढायचं आहे आपल्याला टाईम ग्लासमधला टाईम. आता त्यासाठी आपण काय काय म्हणजे हे केलेलं आहे, कसं सोडवता येईल ते बघूया. तिथं सोडवून दिलेलं आपल्याला आहेच. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम हा आता आपण पाहिलेला आहे. किती येतो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किंवा एअर ऑर व्हॅक्यूम हा किती आहे, तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढा आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आपल्याला 1.5. आता वी हॅव ANG म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, ते आपण कशाने दाखवलेले, सीने. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास ही आपण व्हीने दाखवूयात किंवा CA आणि CGने दाखवली तरी चालते. काढायचं आहे का आपल्याला ग्लासमधली व्हेलॉसिटी. देअरफॉर हे फी इकडं घेतलं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इकडे येईल, म्हणजेच फी इज इक्वल टू काय येईल, C/ANG. हे A लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, म्हणजे C/NG फी बरोबर आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, वाटल्यास फी जी म्हणूयात आपण इथे याला, ग्लासमधली व्हेलॉसिटी म्हणून व्हीची. सीची किंमत आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलेला आहे, तर 1.5. ह्या दोघांचा आपण इथं भागाकार केला तर इथं आपल्याला 1.5 म्हणजे ह्याची दुप्पट म्हणजेच 3, म्हणजेच काय आलं 2.8 × 10⁸ मीटर पर 2 × 10⁸ मीटर पर सेकंद. इथं भागाकार घालून इथं 1.5, 2, 3 येतं. आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन ग्लास, ह्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, डिस्टन्स इन ग्लास काढता येईल. आता दिलेलं आहे, तर ग्लासचं मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती दिलेले आहे, तर 2 मिलीमीटर, आणि 2 मिलीमीटर म्हणजे 10 × 10⁻³ आणि काढायचं आहे आपल्याला तेवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लाईटला लागलेला टाईम. आता आपण लाईटचा स्पीड ग्लासमधला काढलेला आहे, तो किती मिळाला आहे आपल्याला, तर 2 × 10⁸ एवढा मिळालेला आहे. मग आता वी नो दॅट व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजेच टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, हे रिलेशन येईल. मग डिस्टन्स आपण इथं यसने दाखवलेलं आहे ग्लासमधलं, आणि व्हेलॉसिटी इथं घेतलेली आहे फी जी आपण. तर ती जी व्हेलॉसिटी आहे त्याची किंमत जर आपण ठेवली इथं, तर ती किंमत काय येईल, इथं जर आपण ही किंमत जर घेतली तर या ठिकाणी आपण ठेवली, तर T इज इक्वल टू टाईम इज इक्वल टू S/VG घेतलेलं इथं. तर Sची किंमत आहे 2 × 10⁻³ आणि व्हेलॉसिटी किती आलेली होती, तर 2 × 10⁸ एवढी व्हेलॉसिटी आपल्याला इथं मिळालेली आहे. ही व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी आपल्याला इथं मिळालेली आहे ही.
आता ह्या किमती ठेवल्यानंतर बघा हे 2 आणि हे 2 काय होईल, कॅन्सल होईल. आणि आता हे जे +8 आहे ते वर गेल्यानंतर मायनस होतं. म्हणजेच काय मिळेल आपल्याला इथं 10⁻³ इंटू 10⁻⁻8 +8 आहे ते वर गेल्यावर मायनस होईल. आता ज्यावेळेस पायाचा मान असतो, हा पाया आहे, त्यावेळेस घातांकाची बेरीज होते. म्हणजेच 8 आणि 3 किती झालं, 11 झालं. तर हा जो टाईम आपल्याला मिळालेला आहे तो t = 10⁻11 सेकंद एवढा मिळालेला आहे. आता याचं स्मॉल युनिटमध्ये कन्व्हर्शन आपल्याला करायचं म्हणलं तर काय येईल, तर हे 10⁻11 म्हणजेच 1 × 10⁻11 आहे ते. मग इथे जर आपण 0.1 जर घेतलं, समजा इथं 0.1 जर केलं तर ह्याच्यातला एक मायनस इकडे आला म्हणजेच -10 होईल. म्हणजेच t = 0.1 × 10⁻10 सेकंद येईल. आणि मग याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करता येईल, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये. आणि हे जे आन्सर आहे ते काय मिळेल आपल्याला, t = 0.1 अँगस्ट्रॉम युनिट. तर इथं सोडवून दिलेले हे जे आन्सर आहे नॅनो सेकंदमध्ये हे चुकीचं आहे. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकामध्ये. तर याचं आन्सर किती येतं, 0.1 अँगस्ट्रॉम युनिट एवढं येतं. तर आता आपण ह्याच्यावरचे म्हणजे रिफ्रॅक्शनवरचे प्रॉब्लेम कसं सोडवायचं ते पाहिलं. तर आता याचे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे इफेक्ट आपल्याला काय मिळतील आणि त्याच्यासाठी आपल्याला आणखीन कशाची गरज आहे, किंवा ज्यावेळेस आपण इमेज मिळवत असतो आपल्याला माहिती आहे की रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला इमेज मिळते. तर ती इमेज कुठं मिळेल आणि कशी असेल ह्याच्यासाठी आपल्याला काही साइन कन्व्हेन्शन स्टडी करावे लागतील आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात. थँक्यू.